जेनेरिक आर्ट मेडिसिन कंपनी की मराठवाड़े की पहली शॉप नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल। हजारों लोग उठा रहे हैं यहाँ से फायदा। आयुर्वेदिक और एलोपैथिक की सभी किस्म की दवाएं यहाँ हैं दस्तयाब। पिछले 8 वर्षों से मरीजों की खिदमत में जुटी नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल। यहाँ पर ख्वाजा आयुर्वेदिक के सभी आयुर्वेदिक प्रोडक्ट्स हैं दस्तयाब। ख्वाजा ऑयल, ख्वाजा मुल्तानी मिट्टी साबुन, ख्वाजा स्पेशल टूथ पाउडर और ख्वाजा आयुर्वेदिक पेन किलर स्प्रे, सभी प्रोडक्ट्स हैं WHO और GMP सर्टिफाइड। जेनेरिक मेडिकल से हर बीमारी की दवा सस्ते दामों हासिल कीजिए। नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल, अंडरग्राउंड फुले मार्केट कॉम्प्लेक्स, गणेश नगर रोड, नांदेड़। नांदेड़ जुनूब के कांग्रेसी MLA मोहनराव हंबर्डे की मरकजी वजीर नितिन गडकरी से मुलाकात अवामी बहस का मौजू बनी हुई है, लेकिन इस मामले में हंबर्डे ने बरहमी जाहिर करते हुए कहा कि वो कहीं नहीं जा रहे हैं, अभी भी कांग्रेस में ही मौजूद हैं। बीजेपी में जाने की अफवाहों पर कान न धरने की इन्होंने अपील की। इन्होंने वजाहत करते हुए कहा कि हल्का जुनूब में सड़क के काम के सिलसिले में नितिन गडकरी से मुलाकात की थी। इस मुलाकात की तस्वीर वायरल करके मुखालिफिन अवाम को गुमराह कर रहे हैं। काही बातमी चुकीची लागलेली आहे, काहीतरी माझ्या विरोधात लागलेली आहे आणि कुठला तरी वेगळ्या प्रकारची बातमी लागल्यानं आज मी सर्व नांदेड जनतेला व आमच्या पक्षश्रेष्ठीला स्पष्टपणे माझं मत व्यक्त करण्याकरता या ठिकाणी नायगाव येथील कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब त्यांच्या उपस्थित त्यांच्या हयातमध्ये नांदेड दक्षिणचे अध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर तसेच युवा नेतृत्व ज्यांनी वसंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांभाळणारे रवींद्र चव्हाण आज माझ्या मतदारसंघातील मी इलेक्शनच्या वेळेस आमच्या वसंतरावदांनी काही मतदारसंघात शब्द दिलता, आम्ही राहिलेले कामं 100% मार्गी लावत। त्या उद्देशानं वसंतराव दादांनी एक सोनखेड येथील अंडरग्राउंड ब्रिज व धनेगाव येथील ब्रिजचं ओपन ब्रिज अशी मागणी तिथल्या ग्रामस्थांनी केली ती आणि त्याचे साक्षीदार अध्यक्ष साहेब होतं, आमचे रवींद्र चव्हाण होतं। त्या माध्यमातून व गावातल्या ग्रामस्थाच्या माध्यमातून मी भारताचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचा टाईम घेतला आणि टाईम घेण्याकरता माझ्या मतदारसंघात 3 वर्षापासून रखडलेल्या कामाची मार्गी लावण्याकरता मी त्या ठिकाणी सोनखेडचे मौलाना, धनेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य, तिथले प्रथम नागरिक गंगाधर शिंदे यांच्या समक्ष मी त्यांना भेट घेतली आणि त्यांच्यासंग सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना मी दाखवलं पत्र, आम्ही ते फोटोमध्ये दाखवलं। पण अशी मागणी आमच्या दिवंगत खासदार साहेबांची होती, माझी मागणी होती आणि वारंवार नाही काय रखडलेले तिथले आम्हाला तिथले प्रोजेक्ट मॅनेजर ते काय काम करत नाही, उडवडीचं करत नाही आणि एकदम योग्य ती मागणी होती। त्यावेळेस गडकरी साहेबांनं सविस्तर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो, याकरता आम्ही भेटल्या गेले। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं प्रसारमाध्यमात माझ्या मतदारसंघात जनतेला या ठिकाणी वेगळी काहीतरी विरोधकांनी बातमी लावून आणा भाजपमध्ये जाणार गडकरीला भेट घेतली आणि मी याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं, मी एक हे तुमच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार आहे। काही झाल्या असतील ती अफवा चुकीच्या असतील, मला पक्षश्रेष्ठीनं कशाही प्रकारचं काही म्हणले नाही। पक्षश्रेष्ठीनं मला खुलेआम कामाला सांगितलं आहे आणि त्याकरता मी कामाला लागलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त दुमार ही माझ्या विरोधात भाजपमध्ये जाणार ही बातमी येऊ नये, हे इथंच बंद करण्यात मी तुम्हाला माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघाला पक्षश्रेष्ठीला आणि विरोधकाला सांगालो तर मी भाजपमध्ये येणार नाही। वारंवार तुमच्या संदर्भामध्ये अशी चर्चा का होतात, म्हणजे तुमचे विरोधक हे करतायत का पक्षातलेच काही तुमचे? नाही, विरोधक पक्षातले काय नाही, विरोधक काय करतात म्हणजे त्याचा हेतू काय असेल? आता विरोधकाचं कामच असतं, मतदारसंघ आमचा एकतर्फी येणार आहे, काँग्रेसचा बाल किल्ला आहे
आणि ह्या ठिकाणी बघितलं असताना वसंतराव दादाला 18,000ची लीड आहे आणि ती लीड आहे. आणि याच्या पुढेसुद्धा नाही का दक्षिणमध्ये असं आमची सगळ्याची मागणी आहे, रवींद्र चव्हाणला खासदारचं तिकीट द्यावं आणि ते सुद्धा ह्या ठिकाणी 18 जागी 25,000ची लीड घेऊन यायचं मी शब्द देतो. आणि विरोधकाला माहिती आहे दादा लोकसभेची लीड कशी कमी करणार, आमदारची लीड कमी करतात, त्याकरता माझं लक्ष वेगळं करणं, लोकांना काहीतरी दिशाभूल करणं हे काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हे खासदार साहेबांना पत्रसुद्धा दिलं होतं, गडकरीच्या साहेबांना लिहिलं होतं, आम्हाला टाईम घेऊन ते जायचं होतं. हे दोन्ही मागण्याचं पत्र होतं. पण अचानक ते असं दुःखद घटना झाल्यामुळं त्यांनी दिलेले शब्द हे जनतेची पूर्तता करायचं आम्ही तिघंही काम करायचं ठरलेलं आहे. परवाच माध्यमातून मी मोहनअण्णा हंबर्डे आमदार दक्षिण यांच्या संदर्भातली मी माध्यमातून काही गोष्टी ऐकल्या, पण त्या अतिशय चुकीच्या आहेत. मोहनअण्णा हंबर्डे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते पक्षावर निष्ठा ठेवणारे आहेत. परवाच झालेल्या कैलासवासी वसंतरावजी चव्हाण खासदार साहेब यांच्या निवडणुकीमध्ये 100% काम तन मन धनानं त्यांनी काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मोहनअण्णा सार्वजनिक कामासाठी एखाद्या मंत्र्याकडे जरी भाजपच्या गेले असतील, त्या अतिशयोक्ती किंवा एखादं काही वेगळं गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. आणि मोहनअण्णा काँग्रेस पक्षामध्ये राहतील, भाजपमध्ये जाणार नाहीत. काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी दावा करतो आणि तुम्हाला खात्री देऊ इच्छितो सर्व माध्यमांना आणि सर्व मतदारसंघातल्या किंवा दक्षिण विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की मोहनअण्णा हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसमध्ये राहतील आणि काँग्रेसचे प्रामाणिकपणानं पुढील काळामध्ये सुद्धा प्रामाणिकपणानं सेवा करतील.